जर तुम्ही मिथुन राशीचे असाल तर आजचा हा क्षण तुमच्या आयुष्याला एक अशी विलक्षण कलाटणी देणार आहे ज्याची कल्पना कदाचित तुम्ही स्वप्नातही केली नसेल. नशिबाची चक्र आता इतक्या वेगाने फिरू लागली आहेत की तुमच्या आयुष्यातील कष्टाचे दिवस संपून आता सुवर्णकाळाची पहाट झाली आहे. नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, ज्योतिषवाणी टीव्हीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. आजचा हा व्हिडिओ केवळ एक राशी भविष्य नाही, तर तुमच्या जीवनात साक्षात ईश्वराचा हस्तक्षेप सुरू झाला आहे याचा हा एक जिवंत पुरावा आहे. मिथुन राशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यात आत्तापर्यंत खूप संघर्ष झाला. जवळच्या माणसांनी साथ सोडली, विश्वासाला तडे गेले आणि मेहनतीचं फळ तर कधी मिळालंच नाही. पण आता विधात्याने तुमच्यासाठी सुखाचे आणि समृद्धीचे दरवाजे सताड उघडले आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी मनापासून पहा, कारण यामध्ये दडलेले संकेत तुमच्या आयुष्यातील प्रगतीचा महामार्ग मोकळा करणार आहेत. जर तुमची ईश्वराच्या शक्तीवर नितांत श्रद्धा असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा तुमच्या आराध्य देवतेचं नाव लिहून आपली उपस्थिती नोंदवा. लक्षात ठेवा, जेव्हा आपण विश्वाकडे कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हाच विश्व आपल्याला भरभरून द्यायला सुरुवात करतं. मिथुन राशीच्या लोकांनो, तुमची रास ही बुधाच्या आधिपत्याखाली येते. बुध म्हणजे बुद्धी, चातुर्य, संवाद आणि व्यापार. तुमचे व्यक्तिमत्व मुळातच इतकं प्रभावी असतं की तुम्ही कोणाचंही मन जिंकू शकता. पण तरीही गेल्या काही महिन्यांत किंवा वर्षांत तुम्हाला असं जाणवलं असेल की तुमची बुद्धी योग्य वेळी चालत नाहीये किंवा तुमचं नशीब कुठेतरी लोखंडी साखळदंडांनी जखडून ठेवलं आहे. तुम्ही 100% प्रयत्न करता, रात्रंदिवस एक करता, पण यशाचा घास तोंडापाशी आला की कोणीतरी तो हिरावून घेतं. आर्थिक विवंचना असो किंवा घरातील अशांती, तुम्ही स्वतःला अनेकदा एकटं आणि हताश समजलं असेल. रात्री उशिरापर्यंत डोळ्यात झोप नसते, फक्त भविष्याची चिंता असते. पण आता ग्रहांची स्थिती अशी काही अद्भुत बनत आहे की ज्याला आपण ज्योतिषशास्त्रात ईश्वरी वरदान म्हणतो. तुमच्या राशीच्या पत्रिकेतील ग्रहांची चाल स्पष्ट सांगतेय की तुमच्यावर असलेली 7.5 किंवा इतर ग्रहांची पीडा आता शांत होत आहे. हा काळ तुमच्यासाठी केवळ धनसंपत्ती घेऊन येणार नाही, तर समाजात तुमचं हरवलेलं स्थान आणि सन्मान पुन्हा मिळवून देणार आहे. करिअरच्या आघाडीवर बोलायचं झालं तर मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आता एक मोठी क्रांती होणार आहे. जे लोक नोकरी करत आहेत आणि ज्यांना वाटत होतं की त्यांचं प्रमोशन रखडलंय किंवा त्यांच्या कामाची दखल घेतली जात नाहीये, त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे. तुमच्या वरिष्ठांच्या नजरेत तुमची प्रतिमा आता अचानक सुधारेल. तुम्हाला अशा काही जबाबदाऱ्या सोपवल्या जातील ज्यातून तुमचं कर्तृत्व सिद्ध होईल. कदाचित तुम्हाला कंपनीकडून बोनस किंवा पगारवाढीची मोठी भेट मिळू शकते. व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर जे छोटे व्यापारी आहेत किंवा जे नवीन स्टार्टअप सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठी ही वेळ पर्वणीच आहे. जर तुम्ही एखादी मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आता पाऊल पुढे टाकायला हरकत नाही. मात्र कोणताही व्यवहार करताना कागदपत्रांची पूर्तता नीट तपासा. तुमच्या चतुर बुद्धीचा वापर करून तुम्ही एखाद्या तोट्यात चाललेल्या व्यवहाराला फायद्यात बदलू शकाल. संधी तुमच्या दारात उभी आहे, फक्त ती ओळखण्याची नजर तुमच्याकडे असायला हवी. आता आपण एका अशा विषयाकडे वळूया जो तुमच्या हृदयाच्या खूप जवळचा आहे, तो म्हणजे नातेसंबंध आणि कुटुंब. मिथुन राशीच्या व्यक्ती मनाच्या खूप हळव्या असतात. जरी त्या बाहेरून कठोर दिसत असल्या तरी तुम्ही इतरांसाठी आपलं सर्वस्व पणाला लावता. पण जेव्हा तुम्हाला आधाराची गरज असते तेव्हा लोक पाठ फिरवतात. हा तुमचा आजवरचा सर्वात मोठा जखम देणारा अनुभव आहे. पण आता काळ बदलला आहे. तुमच्या कुटुंबात आत्तापर्यंत जे छोटे मोठे वाद होत होते, जे मतभेद होते, ते आता धुक्यासारखे विरून जातील. पती पत्नीमधील दुरावा संपून प्रेमाची नवी पालवी फुटेल. जर तुमच्या वैवाहिक आयुष्यात तिसऱ्या व्यक्तीमुळे तणाव निर्माण झाला असेल तर ती व्यक्ती आता तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल. मुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांच्या यशामुळे तुमच्या घराण्यात आनंदाचे वातावरण राहील. तुमची मुलं तुमचं नाव उज्ज्वल करतील असा योग दिसतोय. ज्यांचे विवाह जमण्यात अडथळे येत होते त्यांचे विवाह आता ठरतील आणि घरात सणई चौघड्यांचे सूर घुमतील. मित्रांनो, जीवनाच्या या प्रवासात आपण अनेकदा थकून जातो, पण हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा जाणवत असेल. जर तुम्हाला आत्तापर्यंतचा हा भाग सकारात्मक वाटत असेल तर एक छोटासा विसावा घेऊया. ज्योतिषवाणी टीव्हीवर आम्ही नेहमीच तुमच्यासाठी अशाच प्रकारचे सखोल मार्गदर्शन घेऊन येतो. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या प्रिय व्यक्तीला पाठवा जिला आज आधाराची गरज आहे. तुमची एक शेअर करण्याची कृती कोणाचं तरी आयुष्य सावरू शकते. तुमची साथ हीच आमची ताकद आहे. आता वळूया तुमच्या आरोग्याकडे. पहिलं सुख निरोगी काया असं म्हटलं जातं. मिथुन राशीच्या लोकांना अनेकदा पचनसंस्थेचे किंवा नसांचे त्रास जाणवतात. गेल्या काही दिवसांत तुम्हाला खूप थकवा जाणवत असेल किंवा मानसिक अस्वस्थतेमुळे तुमची झोप उडाली असेल. पण आता आरोग्याच्या बाबतीत एक सकारात्मक बदल घडणार आहे. जुनाट आजारांपासून तुम्हाला सुटका मिळेल. मात्र याचा अर्थ असा नाही की तुम्ही काळजी घेणं सोडून द्यावं. योग आणि प्राणायामांचा तुमच्या दिनचर्येत समावेश करा.
सकाळी लवकर उठून निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवल्यास तुमची कार्यक्षमता दुप्पट होईल. तुमची मानसिक शक्ती आता वाढणार आहे, ज्यामुळे तुम्ही कठीण प्रसंगांना हसतमुखाने सामोरे जाल. आता एक अतिशय महत्त्वाची आणि गुप्त गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. मिथुन राशीच्या लोकांसाठी आर्थिक प्रगतीचे मार्ग आता 3 वेगवेगळ्या दिशांनी उघडणार आहेत. पहिला मार्ग म्हणजे तुमचं नियमित उत्पन्न वाढेल. दुसरा मार्ग म्हणजे तुम्हाला अचानक लॉटरी, वारसा हक्क किंवा शेअर मार्केटमधून मोठा फायदा होऊ शकतो. आणि तिसरा मार्ग म्हणजे तुमची एखादी जुनी मालमत्ता जी विकली जात नव्हती किंवा ज्यावर कोर्ट कचेरी सुरू होती, त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. हे सर्व ऐकताना कदाचित तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, पण ग्रहांची स्थिती जेव्हा अनुकूल असते तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य होतात. फक्त तुमच्या कष्टाची साथ सोडू नका. आळस हा तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्याला आपल्या जवळ येऊ देऊ नका. येणाऱ्या काळात तुम्हाला काही विशेष संकेत मिळतील. जर तुम्हाला स्वप्नात पांढऱ्या वस्तू दिसत असतील किंवा अचानक तुमच्या घरात पक्ष्यांचा वावर वाढला असेल, तर समजावं की लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न आहे. हे शुभ संकेत ओळखा आणि देवाबद्दलची आपली कृतज्ञता वाढवा. समाजात वावरताना तुमच्या शब्दांना आता वजन प्राप्त होईल. लोक तुमचं म्हणणं ऐकून घेतील आणि तुम्हाला मान सन्मान देतील. एखाद्या सामाजिक कार्यात तुमचा पुढाकार वाढेल, ज्यामुळे तुमची ख्याती दूरवर पसरेल. जे लोक राजकारण किंवा समाजकारणात आहेत त्यांच्यासाठी हा काळ सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा असेल. आता सर्वात महत्त्वाचा भाग तो म्हणजे आध्यात्मिक उपाय. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे आणि बुधाची देवता गणपती बाप्पा आहे. जर तुम्हाला तुमच्या प्रगतीचा वेग वाढवायचा असेल तर दर बुधवारी गणपती अथर्वशीर्षाचे पठण करा. जर पठण करणं शक्य नसेल तर ते शांतपणे ऐका. गणपतीला जास्वंदाचं फूल आणि दुर्वा अर्पण केल्याने तुमच्या कामातील अडथळे दूर होतील. तसेच पक्ष्यांना दररोज धान्य आणि पाणी द्या. निसर्गाची सेवा हीच खरी ईश्वरी सेवा आहे. तुमच्या घराच्या उत्तर दिशेला थोडी मोकळी जागा ठेवा किंवा तिथे हिरवी झाडे लावा. यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम राहील. हिरव्या रंगाचा वापर तुमच्या दैनंदिन आयुष्यात वाढवा. किमान बुधवारी तरी हिरवा रुमाल सोबत ठेवा. मिथुन राशीच्या तरुण पिढीसाठी एक विशेष संदेश. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता अभ्यासात अजिबात कुचराई करू नका. तुमची एकाग्रता आता वाढणार आहे. कठीण विषयसुद्धा तुम्हाला सहज समजायला लागतील. परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची किंवा तिथे स्थायी होण्याची तुमची इच्छा आता पूर्ण होऊ शकते. फक्त योग्य मार्गदर्शकाची साथ घ्या. मित्रांच्या संगतीत वेळ वाया घालवण्यापेक्षा आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या यशाची बातमी लवकरच तुमच्या दारी येईल. ज्या महिला मिथुन राशीच्या आहेत त्यांच्यासाठी हा काळ कौटुंबिक जबाबदाऱ्यांसोबतच स्वतःची ओळख निर्माण करण्याचा आहे. जर तुम्हाला एखादा छंद असेल किंवा घरगुती व्यवसाय सुरू करायचा असेल तर आता उशीर करू नका. तुमच्यात असलेली कला जगासमोर मांडण्याची हीच ती वेळ आहे. तुम्हाला तुमच्या पतीकडून आणि सासरच्या मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. तुमचे व्यवस्थापन कौशल्य आता सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरेल. बघा मित्रांनो, आयुष्य हे संघर्षाचं दुसरं नाव आहे. पण जेव्हा ईश्वराचा हात आपल्या डोक्यावर असतो तेव्हा संघर्षही आनंदाचा वाटू लागतो. मिथुन राशीच्या व्यक्तींनी आत्तापर्यंत जे सोसलंय त्याचा हिशोब आता देव चुकता करणार आहे. तुमच्या डोळ्यातील अश्रू आता आनंदाश्रूंमध्ये बदलणार आहेत. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही सामान्य नाही आहात. तुमच्यात एक अशी शक्ती दडलेली आहे जी जगाला बदलू शकते. नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून दूर राहा. जे लोक तुम्हाला कमी लेखतात त्यांना तुमच्या प्रगतीतून उत्तर द्या. आता आपण या व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणं हा योगायोग नाही तर तो एक ईश्वरी संकेत आहे. हे वरदान टिकवून ठेवण्यासाठी नेहमी सत्याच्या मार्गावर चला. कोणाचीही फसवणूक करू नका आणि गरिबांना जमेल तशी मदत करा. तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला या जन्मात आणि याच काळात मिळणार आहे. तुमचं भविष्य आता तुमच्या हातात आहे. उज्ज्वल भविष्याची ही स्वप्न आता सत्यात उतरवण्यासाठी सज्ज व्हा. मला पूर्ण खात्री आहे की आजचे हे विचार आणि हे राशी भविष्य तुम्हाला नक्कीच प्रेरणा देऊन जाईल. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक अनुभव आले असतील तर ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया वाचायला आम्हाला खूप आवडतं. पुन्हा एकदा विनंती, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर ज्योतिषवाणी टीव्हीला सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात येणारे असेच प्रभावशाली व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. शेवटी इतकंच म्हणेन, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. पण आता आनंदी राहण्याची वेळ आली आहे, कारण देवाचं वरदान तुमच्या पाठीशी आहे. ईश्वराकडे प्रार्थना आहे की तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर होवोत आणि तुम्हाला सुखाचे दिवस लाभोत. लवकरच भेटूया एका नवीन विषयासह, एका नवीन ऊर्जेसह. तोपर्यंत आनंदी रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय गजानन. मज्जा करा आणि यशाचा आनंद घ्या. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण मंगलमय होवो हीच सदिच्छा. विसरू नका, तुम्ही मिथुन राशीचे आहात. तुम्ही विजेते आहात. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि आजपासूनच नव्या उत्साहाने कामाला लागा. देव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. शुभम भवतु.